सुरुवातीला महत्त्वाची बातमी. नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यातही नववर्षाच्या स्वागताची विख्यात पार्टी होत आहे. सलग 4 दिवस ही पार्टी चालणार आहे. सनबर्न असे या पार्टीचे नाव आहे. ही पार्टी जेवढी विख्यात आहे तेवढीच कुख्यात देखील आहे. त्यामुळे सनबर्नच्या विरोधात सध्या वातावरण तापलंय. सनबर्न पार्टी पुण्याजवळ नगर रोडवरील केसनंद ग्रामपंचायतीच्या हद्दीत होत आहे. 28, 29, 30 आणि 31 डिसेंबर असे 4 दिवस ही पार्टी चालणार आहे. सनबर्न नावानं नववर्षाच्या स्वागताची जंगी पार्टी होते. मागील 9 वर्ष ही पार्टी गोव्यात होत होती. 10व्या वर्षी मात्र सनबर्न पार्टी पुण्यात होत आहे. गोव्यातील पार्टी बंद करून पुण्यात का होत आहे याचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र गोवा सरकारचं कर थकवल्यानं सनबर्ननं गाशा गुंडाळल्याचा आरोप. सनबर्न पार्टीत एकावेळी 1000 लोक सहभागी होतात. त्यात फॉरेनर्सचीही संख्या मोठी असते. तिकिटांचा दर हजारोंच्या घरात असतो. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल सनबर्न पार्टीमधून होते. सनबर्न पार्टी केसनंदमध्ये ज्या जागेवर होत आहे ती जागा पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट पुण्याला जाऊया. आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्याबरोबर आहे. नितीन, एकतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोव्याहून गाशा गुंडाळून ही पार्टी पोहोचलेली आहे पुण्याला, आणि अर्थात जितकी विख्यात आहे तितकी कुख्यात देखील आहे. आणि पुणेकरांना काही विरोध देखील जाणवताना दिसतोय काही पुणेकरांचा. काय एकूण तिथलं चित्र आहे? मृदुला, ही पार्टी ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीत होतोय त्या केसनंद ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या आवारातच मी आता उभा आहे. आणि केसनंद ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा आता माझ्या मागे जी इमारत आहे त्या ठिकाणी सुरू आहे. केसनंदचे ग्रामस्थ लवकरच या पार्टीला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा याचा निर्णय घेणार आहेत. ही जी सनबर्न पार्टी आहे त्याला जी विरोध होतोय त्याची जर कारणं पाहिली तर अनेक कारणं आहेत. मात्र एक महत्त्वाचं कारण जे आहे ते या पार्टीमध्ये खुलेआमपणे होणारी अंमली पदार्थांची खुलेआमपणे होणारी खरेदी विक्री आणि त्याचं सेवन. ही पार्टी पुण्यात होते तर निश्चितपणेच पुणेकर तरुण युवती ह्या पार्टीला हजेरी लावणार आणि त्या या व्यसनांच्या आहारी जाणार अशी एक भीती व्यक्त केली जाते. आणि या पार्टीचा आत्तापर्यंतचा पूर्व इतिहास पाहिला तर तिथं अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचा मोठ्या प्रमाणावर आरोप झालेला आहे आणि ते काही प्रमाणात सिद्ध देखील झालेलं आहे असंही जे विरोध करतायत त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे पुण्याची जी नवीन पिढी आहे, तरुण पिढी आहे, ती अंमली पदार्थांपासून दूर राहावी, त्याच्या आहारी जाऊ नये, त्याचं भवितव्य खराब होऊ नये म्हणून या पार्टीला एक विरोध होतो. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आणि ते रास्त असल्याचं दिसतंय. या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीच्या विरोधाचा जर विचार केला तर ग्रामपंचायतीमध्ये अनेक पक्षांचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि ग्रामस्थ देखील अनेक पक्षांची विचारधारा वागवणारे आहेत. त्यामुळे त्यांचा या पार्टीला काही ग्रामस्थांचा विरोध आहे, काहींचा पाठिंबाही आहे. या पार्टीमधून जो निधी ग्रामपंचायतीला येईल किंवा निधी मागून घ्यावा आणि त्यातनं गावातली विकास कामं करावीत असं काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर काही ग्रामस्थांचा याला विरोध आहे. तसंच ही पार्टी ज्या ठिकाणी होते तिथं आता जी डेव्हलपमेंट चालली आहे त्याची कामं देखील काही ग्रामस्थांनी घेतलेली, त्यामुळे त्यांचाही पाठिंबा आहे. असं ग्रामस्थांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. नितीन, ज्या तऱ्हेने आपण बघतोय की या पार्टीला जोरदार विरोध केलेला आहे. सनबर्न पार्टी आज पुण्यात होताना दिसतंय आणि ज्या तऱ्हेनं या आधी पण अशा घटना घडलेल्या आहेत पुण्यामध्ये की अंमली पदार्थांचं सेवन अनेक मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये, आणि एकूणच तिथलं ते कल्चर जरा बदलताना दिसतंय. या निमित्तानं कुठल्या प्रकारची म्हणजे कुठल्या प्रकारची सुरक्षा घेण्यात येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ठिकाण निवडण्यामागचं कारण काय असू शकतं? मृदुला, सनबर्न पार्टी ही 4 दिवस सलग चालणार आहे आणि 4 दिवस फक्त रात्री नाही तर दिवसा देखील ही पार्टी चालणार आहे. आणि 4 दिवसाचं जर तिकिटाचे दर पाहिले तर एका व्यक्तीसाठी लाखाच्या घरातला हा दर आहे, एका व्यक्तीसाठी संपूर्ण 4 दिवसाचा. तसंच 2 तास 3 तासासाठी देखील तिकीटं उपलब्ध आहे आणि त्याचाही दर हजारोंच्या घरामध्ये आहे. त्यामुळे किती मोठी आर्थिक उलाढाल या सनबर्न पार्टीच्या मागे हे कळून येऊ शकतं. आणि 24 तास ही पार्टी चालणार असल्यानं संगीत किंवा ते DJ जे आहेत ते 24 तास चालू असणार आहेत. त्यामुळे ही पुण्यात शहराच्या बाहेर ही पार्टी ठेवली असावी असं एक मुख्य कारण दिसतंय. त्याचबरोबर या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर हजारोंच्या संख्येने एका वेळी लोक सहभागी होतात. त्यासाठी मोठ्या जागेची गरज आहे. या ठिकाणी या पार्टीला 65 ते 70 एकर सलग जागा एका डोंगराच्या पठारावरती किंवा डोंगरावरती मिळालेली आहे. हे ते एक ह्यामागचं दुसरं कारण दिसतंय. आणि इतर
शहरामध्ये इतर लोकांचा त्रास होऊ शकतो किंवा प्रदूषणाचा त्रास आहे तो टाळला जावा म्हणून ही दूर पार्टी घेतली जाते. दुसरा जो आरोप होतो अंमली पदार्थांचा, त्यासाठी ही शहरापासून दूरची जागा सोयीस्कर असू शकते. त्यामुळे हे कारण या ठिकाणी या पार्टीचा असू शकेल. या पार्टीला शिवसेनेनं विरोध केलेला आहे, संस्कृती रक्षक संघटनांनी विरोध केलेला आहे. मात्र या पार्टीच्या निमित्तानं भाजप आणि राष्ट्रवादीचं साटेलोटं पुन्हा एकदा समोर येतं. मृदुला, ही जी जागा आहे ती पुण्यातल्या एका बांधकाम व्यावसायिकाची आहे अशी माहिती ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यांनी दिलेली आहे. आणि हा बांधकाम व्यावसायिक राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेला, फक्त संबंध नाही तर व्यावसायिक संबंध असलेला हा बांधकाम व्यावसायिक आहे. आणि भाजपनं तर या पार्टीला अधिकृत पाठिंबा दिलेला आहे, कारण पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषद या पार्टीसाठी घेतली होती, या पार्टीला पाठिंबा देण्यासाठी घेतलेली होती. त्यामुळे या पार्टीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं साटेलोटं पुढे येत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी या पार्टीच्या पाठीमागे असल्यानं ही पार्टी विना तक्रार होईल असं दिसतंय. कारण प्रशासन असतील, ग्रामस्थ असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्यावर या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव आणलेला जातोय. आणि ह्या पार्टीचा उद्यम, ह्या सनबर्नचा उद्यमपणा या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आलाय. कारण या पार्टीला जिल्हा ग्रामीण पोलीस असतील किंवा करमणूकर विभाग असेल, यांनी अधिकृत परवानगी आतापर्यंत दिलेली नाही. मात्र या पार्टीची तिकीट विक्री सनबर्नने सुरू केलेली, जाहीरपणे तिकीट विक्री करता. अगदी खरं. नितीन, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. नितीन पाटणकर पुण्याहून आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. या संदर्भात अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती ऐकूया. मुळात गोवा सरकारने परवानगी का नाकारली, तिथे जे 4 वर्ष सनबर्न फेस्टिवल झालं त्याच्यामध्ये काय काय घडलं या सगळ्याचा शासनाने अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. तिथे काय काय घडलं आहे तर तिथे अंमली पदार्थ सापडलेले आहेत, तिथे असंख्य घाणेरड्या पद्धतीचं विद्रूप असं दर्शन त्या फेस्टिवलमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि हे फक्त हा देश आणि तरुण पिढीला पोखरण्याचं एक फार भयानक षडयंत्र आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.